नमस्कार मित्र हो, पीयू मराठीमध्ये आपले मनापासून स्वागत. सध्या सोशल मीडियावर खाशाबा चित्रपटाची प्रचंड चर्चा चालू आहे. खाशाबा जाधव कोण? आज कुस्तीपटूंसाठी खाशाबा जाधव हे प्रेरणास्थान मानले जाते. खाशाबा जाधव यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण बघणार आहोत मित्र हो. तरी देखील अजूनही आपल्या पीयू मराठी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्र हो नक्की बघा. खाशाबा दादासाहेब जाधव जन्म 15 जानेवारी 1925 गोळेश्वर कराड सातारा महाराष्ट्र येथे झाला. त्यांचे वडील दादासाहेब जाधव हे प्रसिद्ध कुस्तीपटू होते. त्यामुळे लहानपणापासून खाशाबांना घरातूनच कुस्तीचे धडे मिळायचे. शाळेत असताना धावणे, व्यायाम आणि कुस्तीमध्ये नेहमीच ते आघाडीवर असायचे. वयाच्या अवघ्या 5व्या वर्षी त्यांनी कुस्तीचा सराव सुरू केला. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी विजय मिळवला. 1948 साली लंडन ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 6वे स्थान मिळवले. ही त्यांची पहिली ऑलिम्पिक स्पर्धा होती. त्यानंतर 1952 साली हेल्सिंकी ऑलिम्पिकमध्ये अनेक बलाढ्य प्रतिस्पर्धकांना पराभूत करून कांस्य पदक जिंकले. हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदकाचा ऐतिहासिक असा क्षण होता. त्या काळात सरकारकडून खेळाडूंना कोणतीच मदत फारशी मिळत नव्हती. ऑलिम्पिकला जाण्यासाठी निधी उभारण्यासाठी त्यांना लोकांकडून आर्थिक मदत घ्यावी लागायची. पदक जिंकल्यानंतरही त्यांना अपेक्षित सन्मान आणि सुविधा मिळाल्या नाहीत. ऑलिम्पिकनंतर त्यांना महाराष्ट्र पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून नोकरी मिळाली. साधे आणि प्रामाणिक जीवन जगत त्यांनी अनेक तरुणांना कुस्तीचे धडे दिले आणि 14 ऑगस्ट 1984 रोजी कराडजवळ झालेल्या रस्ते अपघातात खाशाबा जाधव यांचे निधन झालं. पण खाशाबा जाधव हे नाव तांबड्या मातीत जिवंत राहिले. मरणोत्तरानंतर 2000 साली अर्जुन पुरस्कार त्यांना जाहीर झाला. कुस्तीतील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या कुस्ती स्टेडियमला के.डी. जाधव स्टेडियम असे नाव देण्यात आले. त्यांच्या जीवनावर आधारित खाशाबा हा चित्रपट 1 जानेवारी 2027 रोजी प्रदर्शित होत आहे. त्यांचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी केलं असून सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मित्र हो, आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओ इतरांपर्यंत नक्की पोहोचवा.